की यावेळेला पीक पाणी चांगले होते, परंतु बऱ्याच दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे हातातोंडाशी आलेल्या शेतकऱ्यांचा घात जायची वेळ आलेली आहे। आता जरी पाऊस पडला तरी सुद्धा ज्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळायला पाहिजे ते उत्पन्न मिळणार नाही। आणि नेमका याला शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी कपाशीला भाव न मिळाल्यामुळे मक्याचा पेरा वाढवलेला आहे आणि मक्याचा ऐन भरावायच्या वेळेला पाऊस गायब झालेला आहे, त्याच्यामुळे मक्याच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे। आणि हे सगळे विषय पाहता सरकारने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करायला पाहिजे। विम्याचे वेगवेगळ्या अटी लावलेल्या आहेत, त्या अटी सर्व काढून टाकायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना विमा कसा मिळेल आणि दुष्काळग्रस्त कसं जाहीर करता येईल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई कशी मिळता येईल याच्यासाठी जे जे उपाय योजना येतील ते उपाय शासनाने योजायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यायला पाहिजे। हीच आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे आम्ही आज त्या पद्धतीचं निवेदन केलं आहे। मागणी मान्य झाल्या आपल्याला माहिती आहे, मागच्या आम्ही असाच एक मोर्चा काढला होता। ही पहिली सूचना आहे आणि मी तर अपेक्षा करतो की हे सगळं आपल्या पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जर मागणी मान्य नाही झाली तर आम्ही शेतकऱ्यांना निश्चित तिथपर्यंत जाऊन जागृत करू आणि मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळे मोर्चे म्हणा आंदोलनं म्हणा आम्ही छेडतच राहणार। आज या ठिकाणी नायब तहसीलदार इंगळे साहेबांनी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी निवेदन दिलेलं आहे। आज आपण बघितलं असेल जवळजवळ महिन्याभरापासून आमच्याकडे कुठे पाऊस नाही, शेतकरी अतिशय हतबल झालेला आहे। या सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी मक्याचं पीक यासाठी जास्त आलेलं आहे। मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी कापूस पेरला, कापूस पेरल्यामुळे काय झालं की कापसाला भाव मिळाला नाही। त्यानंतर BT2वर संशोधन होणं गरजेचं होतं, पण तेव्हा संशोधन न झाल्यामुळे उत्पन्नही कमी आलं आणि भाव मिळाला नाही, म्हणून शेतकऱ्यांना नाईलाज असतो मक्याकडे वळावं लागलं। मका लावल्यामुळे मका आल्यानंतर पावसात दडी मारलेली आहे। मक्यासाठी युरिया खतं अतिशय आवश्यक आहे, परंतु या नाकारत्या सरकारमुळे शेतकऱ्यांना युरियासुद्धा मिळत नाही। खताच्या किमती अवैध सव वाढवलेल्या आहेत, खत असेल औषधी असेल सर्व तिच्यावरती बियाण्यावरती यांनी आठवड्याची GST लावलेला आहे, तो GST रद्द करावा ही सुद्धा मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। अशा अनेक मागण्या आहेत। या सरकारमुळे शेतकरी अतिशय हतबल झालेले आहेत, म्हणून आत्ता जरी पाऊस पडला तरी 100% येणार नाही। मक्याला फटका बसलेला आहे, कापसाला फटका बसलेला आहे, सोयाबीनला फटका बसलेला आहे। अशा शेतकऱ्यांनी काय करावं असं त्याच्याजवळ प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून या सरकारने जे आपल्याला सांगितलं होतं की कर्जमाफी जाहीर करू, पण हे सरकार कर्जमाफी सुद्धा जाहीर करायला तयार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय? आज शेतकऱ्यावर शेतीवरती पूर्ण शेतकरी अवलंबून असतो। मुलाचं शिक्षण असेल, त्यानंतर मुलीचं लग्न असेल, त्यानंतर व्यापाराचे देणे असतील, हे फक्त शेतीवरच तो अवलंबून असतो। असं असून सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याच्या नाकर्तेपणामुळे आपण शेतकरी हतबल झालेला आहे। म्हणून या सगळ्या मागण्या या सरकारने मान्य कराव्या म्हणून या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलेले आहेत। या निवेदनासाठी आमचे खोडपे सर असतील, DK दादा असतील, डॉक्टर प्रशांत पाटील असतील, भगवान दादा असतील, युवक अध्यक्ष रोहन राठोड असतील, त्यानंतर विनोद भाऊ असतील, त्यानंतर आमचे युवकांचे शहर अध्यक्ष दत्ताभाऊ असतील, युवक आमचे शहर अध्यक्ष सचिव बोरसे असेल, सारेच पदाधिकारी पुंडलिक पाटील असेल, सारे पदाधिकारी उपस्थित आहे। या सारांच्या उपस्थितीमध्ये साहेबांनी निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं आम्ही की आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा आम्ही या ठिकाणी तीव्रपणे आंदोलन करू असा इशारा आम्ही सरकारला दिलेला आहे। तर कपाशी असेल किंवा इतर फळवर्गाकडे शेतकरी वळला आणि रोजगार हमीच्या माध्यमातून असं धोरण आलं होतं की शेतकऱ्याच्या कलमांना किंवा त्याला लागवडीचा खर्च त्या रोजगार हमीच्या माध्यमातून देऊ, परंतु मागच्या 5 वर्षापासून लिंबूचा शेतकरी असेल, मोसंबीचा शेतकरी असेल, केळीचा शेतकरी असेल, त्याच्या कुठल्याही रोपाचा 1 रुपयासुद्धा किंवा खताचा रुपयासुद्धा मिळालेला नाही। सरकार हे फक्त इलेक्शनपुरते जुमले खेळतं, इलेक्शनच्या तोंडावर तुटपुंजी मदत करायची। आज पीक विम्याची परिस्थिती अशीच आहे की पीक विम्याचे असे निकष लावून ठेवलेले आहे की अति पाऊस पडला तर तुम्हाला मिळणार नाही, अति उष्णता झाली तर तुम्हाला मिळणार नाही, अति थंडी झाली तर मिळणार नाही, मग मिळणार केव्हा? तर असे वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्याला सरकार जे आहे ते तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहे। दुष्काळ जाहीर करायला हवा आणि हमी भाव मिळायला हवा, 100% दुष्काळ जाहीर करायला हवा। हमी भावासाठी तर गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन चालू आहे। आज जामनेरचाच जर विषय घेतला
तर जामनेर मार्केट कमिटी ही बंद अवस्थेत आहे. मार्केट कमिटीचं इलेक्शन लागलं तर 5,000 रुपये खोलीप्रमाणे सोयाबीन नोंदलेले असताना खरेदी केलेली रिजेक्ट मारले त्याच्यावर बघा शेतकरीच सांगताय तक्रार केलेली आहे. मार्केट कमिटीमध्ये इलेक्शन लागलं तर 5,000 रुपये खुलीप्रमाणे तुम्ही मतदान विकत घेता. मग आज शेतकऱ्याचा माल आपल्या जामनेरच्या मार्केट कमिटीमध्ये का घेतला जात नाही? का शेतकऱ्याच्या मालाला मार्केट कमिटीच्या माध्यमातून स्थिरता दिली जात नाही, संरक्षण दिलं जात नाही? आज तुम्ही मार्केट कमिटीचं जे कमिशन तुम्ही कुणाकडून गोळा करताय? व्यापाऱ्यांच्या माध्यमातून गोळा करताय. जामनेर तालुक्यामध्ये 20 लाख क्विंटल कपाशीचं उत्पादन होतं. हा कापूस व्यापारी घेतात. त्या व्यापाऱ्यांकडून तुम्ही फक्त तुटपुंज्या स्वरूपामध्ये कमिशन घेतात आणि इथे दाखवतात की इतकीच कपाशी झाली. मग हा बाकीचा पैसा कुठं जातो? तर जामनेर तालुक्याच्या नागरिकांना माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की हा पैसा फक्त 5,000 रुपये फुलीप्रमाणे तुमच्यापर्यंत येतो. या शेतकऱ्यांनी जागं होणं गरजेचं आहे आणि या सरकारला चपरात बसवण्यासाठी आपण आमच्या पाठीमागे उभं राहावं आणि सरकारला हतबल करावं आपल्या मागण्यांसाठी, एवढी मी नम्र विनंती आपल्याला या माध्यमातून करतो. होते ऑनलाईन पद्धतीने तक्रारी केल्या आणि सगळ्या नोंद केल्या. सातबारे उतारे काय जे असेल ते रिजेक्ट मारले गेले. शेतकरी संघाने कोणतीही कारवाई केलेली नाही. तक्रारी आणि सचिव असा आहे की तो तक्रारी घ्यायला तयार नव्हता. शेवटी पोस्टाने पाठवल्या. त्याच्यावर आजपर्यंत माहिती आहे अधिकारात सुद्धा मला कोणतं उत्तर मिळालेलं नाही आहे. आणि 6,000 सरकार भाव देणार होतं. 6,000 तर सोडले जाऊ द्या, पण रिजेक्ट मारून गेले. शेतकऱ्यांना 1,800-1,500 प्रमाणे देणे पडले. कोणी गोट घ्यायला तयार नाही आहे. शेतकऱ्या रातोरात अन्याय आहे. केळी पिकामध्ये रानडुकराचं चालू आहे सगळा कारभार. रानडुकरामुळे जनावरं पाण्यामध्ये नुकसान आहे. आजच्या रोजी याच्यामध्ये वन खात्यामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. काहीच कोणी भुखारी घ्यायला तयार नाही. आणि कोविड काळामधले शेतकऱ्यांचे 20-21 मध्ये रक्षा खर्चेकडे अर्ज दिले, गिरीश बोंगडा अर्ज दिले. कोणीच फुकारा घ्यायचा आणि कोविड काळामधले पडलेलंच आहे असं रोजी. मग हे तक्रार म्हणजे चालू आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी मी भांडतोय. त्यानंतर 22-23चे सुद्धा डायरेक्ट 0 आहे. धस साहेबांनी प्रश्न विचारला होता की बुवा संकट बोधनच्या तालुक्यामध्ये 20-22-23 मध्ये मिळालेले आहेत का? 0 आहे ते पण अजून. 80-110 प्रमाणे विमे होते. काय चाललंय या 5 वर्षापासून शेतकऱ्यांना? कोणत्याच याला परिस्थितीने सहकार खात्यापासून आणखी खूप अन्याय आहे जामनेरमध्ये. जप्ती बोजे बसवणे, मग TN शहरात कापसाच्या नोंदी, मग तिथे घोडं आहे. कापूस एक बोट खरेदी नाही. कोणत्या जागाने रुईने खरेदी विक्रीची माहिती देण्यात येत नाही. तिथे पण सचिव योग्य पद्धतीने निवडच नाही आहे. माहिती अधिकारात उत्तरं देतच नाही. काय चाललंय शेतकरी? अरे एकच संपुष्टात घेऊन जाईल शेतकरी. काही दिवसांनी तरी माझा अंदाज आहे. काय म्हणणं आहे तुमच्याबद्दल? वसंत एकनाथ पाटील पडास खेळा. माझे काही मला कोणता ठेका पिका नाही आहे. मला अपेक्षित बी नाही आहे. पण माझा जो न्याय शेतकरी आहे तो मिळाला पाहिजे असं माझं म्हणले. आणि शेतकरी हा जिवंत राहील. बाबासाहेब आंबेडकरचं तत्व आहे शेतकरी तर देश जिवंत. तो शेतकऱ्याला संपू नका, शेतकऱ्याला वाचवा.